हापूस म्हटलं की कोकण हेच आपल्याला आठवतं, पण आता गुजरातमधून देखील वलसाड हापूस या नावासाठी GI मानांकनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि त्याचाच विरोध केला जातोय. कोकणातल्या हापूस विक्रेते किंवा हापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून हा विरोध केला जातोय. माझ्याबरोबर अशोक हांडे सर आहेत. आपण सगळ्या त्यांना मराठी बाणा किंवा या सगळ्या प्रोग्रामसाठी ओळखतं, पण त्यांची दुसरी ओळख ही देखील आहे की ते खूप मोठे हापूस उत्पादक देखील आणि व्यापारी देखील आहेत. सर, तुमची ही ओळख देखील आहे की तुम्ही हापूसचे विक्रेते आहात. तर हापूस हा जो आहे, कोकणातला हापूस, देवगडचा हापूस, रत्नागिरीचा हापूस, त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. कधी कधी कर्नाटकचे हापूस येतात, कधी गुजरातचे असतात. तर आता हे आपल्याला माहिती होतं, पण आता वलसाड हापूस हे नाव जे आहे ते GI मानांकनासाठी अर्ज करण्यात आलं आहे. तुमचं काय मत आहे सर याच्यावर? असं करायला हवं की नको करायला हवं? बघा, गेली जवळजवळ 50 वर्षे, 50-60 वर्षे म्हणजे लहानपणापासून मी हापूसच्या व्यवसायामध्ये आहे. माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, तिथे मी क्रॉफर्ड मार्केटला जाताचे, आता वाशीला जातो आहे. मुळात हापूस आंबा असं म्हणतात की ते पोर्तुगीजांनी आणला. तो कुठे आणला, काय आणला, तर तो देवगडमध्ये पहिल्यांदा आला, असे बरेच लोक क्लेम करतात. आता देवगडचा जो हापूस आहे त्याच्यामध्ये एका प्रकारची तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे, तिथली जी खडकाळ जमीन आहे, त्या खडकामध्ये बॉक्साईट जास्त असल्यामुळे, कातळामध्ये बॉक्साईट जास्त असल्यामुळे तिथला झाडांची जी मुळं आहेत ती फार खोल जात नाहीत आणि त्यामुळे तो रस जास्तीत जास्त आंब्याला पोचतो आणि त्या आंब्याला एक वेगळी टेस्ट येते. हा भौगोलिक अंतर आहे त्याच्यामध्ये. रत्नागिरीच्या आंब्याला रत्नागिरीला त्या मानाने भुसभुशीत जमीन आहे. आता आपण जो वाद आपला जो आहे तो वाद हा आता खूप टोकाला पोचलेला आहे. त्याचं कारण असं आहे की रत्नागिरी आणि देवगड हापूस याच्यामध्ये सुद्धा त्या अंतर्गत वाद आहेत. परंतु आमचं म्हणणं होतं, कारण माझा सगळ्या कोकणवासियांशी संबंध असल्यामुळे माझं म्हणणं होतं की तुम्ही कोकणाला आता प्राधान्य द्या. पण तशी जर वस्तुस्थिती बघितली तर गेली कित्येक वर्ष गुजरातमधून सुद्धा हापूस आंबा येतो आणि त्याला हापूसच म्हटलं जातं. तो गांधीनगरला नाही, इथून साधारण बलसाडपर्यंत म्हणजे डहाणूपासून बलसाडपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दोन्ही बाजूला हापूसची झाडं आहेत आणि गेली ती 50-60 वर्ष आहेत, 100 वर्ष आहेत. त्यामुळे तिथला हापूस जो आहे तो वेगळा आहे, इथल्या हापूसची चव वेगळी आहे, त्यात रत्नागिरीच्या हापूसची चव वेगळी आहे, देवगडच्या हापूसची चव वेगळी आहे, रायगडच्या हापूसची चव वेगळी आहे आणि मग इकडे ठाणा पालघरच्या हापूसची चव वेगळी आहे. आता बँगलोरला सुद्धा हापूस आहे. विषय असा आहे की रत्नागिरी देवगडमध्ये त्या वेळेला रोपं तयार करून ही सगळी जी आहेत ना, ही बलसाडला गेलेली आहेत, ही सगळी रोपं ठाण्याला गेलेली आहेत, ही सगळी रोपं मुरबाडला गेलेली आहेत, ही सगळी रोपं कर्नाटकमध्ये सुद्धा गेलेली आहेत. ही रोपं इथलीच आहेत. हां, म्हणजे त्यावेळेला ह्या पराचा एवढा कावळा होईल असं काही त्यांना वाटलं नाही. ती रोपं चांगली विकली जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर त्याची विक्री आणि उत्पादन व्हायला लागलेलं आहे. आणि साधारण क्लायमॅटिक कंडिशन्स ह्या म्हणजे तिकडे वलसाडला सुद्धा तो जो एरिया आहे तो समुद्रकिनारी आहे. आपला एरिया जो आहे तो सुद्धा समुद्रकिनारी आहे. आपला भाग डोंगराळ भाग आहे, वलसाडचा भाग थोडासा सपाट भाग आहे. जुन्नरमध्ये डोंगराळ आणि सपाट असा परत हे फरक आहे. मला असं वाटतं की या वादावरती खरं उत्तर कोणी देऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाला आपापल्या प्रॉडक्टची सेल्समनशिप करायची आहे, प्रत्येकाला मार्केटिंग करायचं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा तोच खरा. म्हणजे हे शॅम्पेनच्या बाबतीत पण झालं होतं की अमुक एक फ्रान्समधल्या ह्या अमुक एक भागातून आलेली द्राक्ष त्यालाच शॅम्पेन म्हणायचं. पण हळूहळू ती सुद्धा मक्तेदारी जी आहे ती पण याच्यातला एक भाग फक्त सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की देवगड हापूस हा अगोदर येतो. म्हणजे कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना देवगड आधी येतो, मग रत्नागिरी येतो, मग त्याच्यानंतर रायगड येतो आणि तो संपल्यानंतर बलसाडचा हापूस येतो. इन द मीन वाईल कर्नाटकमधले, आता कर्नाटक काय, तामिळनाडू, केरळ सगळीकडेच हापूस झालेला आहे. आणि त्या ह्या हापूसमध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की प्रत्यक्ष ज्यावेळी फळ बघितल्यावरती तसं काही फार फरक पडत नाही, फळामध्ये काही फार फरक दिसत नाही. आता आम्ही म्हणत होतो बँगलोरचा हापूस थोडा पानसट लागतो, पण त्याने तिकडे त्या पद्धतीने मशागत करून आता त्यालाही गोडी आलेली आहे.
बलसाडचा हापूस हा जास्त उष्णता खातो मे महिन्यामध्ये, आणि तो साधारण मे महिन्याच्या एंडला म्हणजे जूनमध्ये येतो, त्यामुळे त्याला थोडीशी गोडी अधिक येते. पण बलसाडचा हापूस जास्त गोड असतो, पण त्याची जी टेस्ट आहे ती ह्या मानांकनामुळे बदलणार नाही आहे. आता मानांकन हा जो कळीचा मुद्दा आहे तो आमचा हापूस अगोदरचा आहे, आमचा हाच हापूस आहे. आता तुम्ही ज्या वेळेला मानांकन म्हणून तिथे ज्या वेळेला कुठे काय गव्हर्नमेंटमध्ये रजिस्टर करता, अप्लाय करता, रजिस्टर करता, त्यांनी जे दिल्यानंतर एकदा हापूसचं मानांकन जर एकाला दिलं तर दुसऱ्याला देता येईल का? आता ते देता येणार नाही. मग जुन्नरवाले म्हणाले आमचा पण हापूस आहे, मग जुन्नर हापूस. मग ते म्हणाले नाही, मग त्याला शिवनेरी हापूस त्यांनी केला, की ते मानांकन हापूसचं नाही आहे, शिवनेरी हापूसचं आहे. हे आता काय मला माहीत नाही, पण तरी बलसाड हापूस म्हणजे बलसाडचा हापूस गेली 100 वर्ष येतोच आहे, म्हणजे येत नाही अशातला भाग नाही. तिथे सुद्धा उत्पादन आहे. बँगलोरचा हापूस हा गेल्या 25 वर्षात सुरू झालेला आहे, आणि तो फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. कारण बँगलोरला कल्टिवेशनची जी कोकणाच्या पेक्षा मोठी जागा आहे, आणि तो संपूर्ण भारतभर जातो आहे, कारण बँगलोरचा हापूस थोडा स्वस्त विकला जातो. याच्यामध्ये देवगड रत्नागिरीचा हापूस सर्वात महाग विकला जातो. देवगड, रत्नागिरी, रायगड यांची टेस्ट ही जास्त चांगली असते. तसा गुजरातचा हापूस, देवगडचा हापूस जर वर्षभराचं जर ॲव्हरेज काढलं तर साधारण 100 रुपये किलो किंवा 110 रुपये किलो किंवा 100-150 रुपये किलोपर्यंत जातो. तोच गुजरातचा हापूस 50-60 रुपये किलोने जातो. तोच बँगलोरचा हापूस 30-40 रुपये किलोने जातो. पण आता त्याच्यामध्ये त्यांनी कल्टिवेशनमध्ये ज्या प्रकारे सुधारणा केलेली आहे ती सगळी, उलट गुजरातचा हापूस हा पूर्वी फार चांगला होता, पण तिथे इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालं वापी ते वलसाड या पट्ट्यामध्ये, त्यामुळे तिथे बरेच झाडं तोडली गेली. मला हाच मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला, की विरोध हा कोकणातला हापूस किंवा इथला हापूस हा जो हे जे नाव आहे त्याच्या मागे म्हणजे शिवनेरी, जुन्नरच्या लोकांनी शिवनेरी हा आंबा म्हणाला. त्यांचं असं म्हणणं आहे, विवेक भिडे यांचं, की आंबा म्हणा तुम्ही, हापूस म्हणू नका, हापूस फक्त कोकणातलाच असं म्हणत आहे. हापूस या शब्दाला किंवा नावाला विरोध आहे. बाकी तुम्ही वलसाडचा आंबा म्हणा, तुम्ही शिवनेरी आंबा म्हणा, तुम्ही आफ्रिकेतला मलावी आंबा म्हणा, त्याला आंबा म्हणा, हापूस फक्त कोकणातला, हा जो दावा आहे तो कितपत खरा वाटतो? नाही, विषय असा आहे की खरं म्हणजे विवेक भिडे माझे खूप चांगले मित्र आहेत, आणि कोकणातल्या सगळ्या त्या तरुण मंडळींनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. म्हणजे आता एकाला हापूस मानांकन मिळालं, मग दुसरा मानांकनसाठी जातोय, तिसरा मानांकनसाठी. हे जरी खरं असलं तरी मुळात मानांकन मिळवण्यासाठी खूप मोठी लढाई त्यांनी लढलेली आहे, खूप मोठी धडपड केलेली आहे, खूप त्यांनी त्यासाठी जागृती केलेली आहे, आणि खूप खेटा मारलेल्या आहेत, आणि त्या पद्धतीने ते हापूस तयार झालेलं आहे. आता जे कोणाचंही काय म्हणणं, विवेक भिडे काय कोकणातल्या प्रत्येक, आता माझी सुद्धा कोकणामध्ये बाग आहे, त्यामुळे मी सुद्धा म्हणेन नाही माझं कोकणचा जो हापूस असा तोच खरो हापूस, ह्या काय बोलतात माका. म्हणजे हे नुसतं बोलून चालणार नाही. हे तुम्ही एकदा कोकण हापूस, मग तुम्ही कोकण हापूस का घेतला, फक्त हापूस का नाही मानांकन घेतलं? मग तुम्ही कोकण रिजनचा हापूस आहे ना, मग तो त्यावेळी त्यांचा उद्देश असा होता की कोकणातून जो येणारा तोच आंबा हा हापूस आंबा धरला पाहिजे. आणि हे जर खरं धरलं तर मग गुजरातमधून येणारा किंवा जुन्नरमधून येणारा किंवा बँगलोरमधून येणारा तत्सम दिसणारा, तशीच साधारण टेस्ट लागणारा, टेस्टमध्ये फरक आहे, नो डाऊट त्याच्यामध्ये टेस्टमध्ये फरक आहे. जी टेस्ट देवगडची टेस्ट वेगळी आहे, रत्नागिरीची टेस्ट वेगळी आहे, रायगडची टेस्ट वेगळी आहे. आता देवगड आणि रत्नागिरीपेक्षा रायगडचा आंबा थोडा अधिक गोड आहे, थोडासा. म्हणजे पण काही लोकांना गोडी जास्त नको असते, मग त्यांना देवगडचा आंबा आवडतो. मग रत्नागिरीचा आंबा थोडा जाड सालीचा आहे, त्यामुळे तो टिकतो जास्त. म्हणजे अशा अनेक बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि बलसाड हापूस जो आहे तो गेली कित्येक वर्ष आहेच ना मुळात. तो त्याला बलसाडच म्हणायचो आम्ही, बलसाड हापूसच पूर्वीपासून. आम्ही सुद्धा मार्केटमध्ये तर त्याला बलसाड हापूस म्हणतोय, याला कर्नाटक म्हणतोय, त्याला बलसाड म्हणतोय, याला रत्नागिरी म्हणतोय. म्हणजे हापूस पण आम्ही म्हणतच नाही. रत्नागिरी हा कुठचा माल आहे, देवगडचा माल. कुठचा माल आहे, रत्नागिरीचा. हा बघा राजापूरचा माल आहे. हा बघा कुठचा रायगड जिल्ह्यातला माल आहे. हा नाही, हा काय, हा बलसाड आहे. हा हे आता हे तुम्ही जर 4-5 आंबे 10 आंबे जर ह्यांचे जर मिक्स केले तर ते ओळखता येणार नाहीत. त्याचं कारण असं की ते मुळात त्याची रोपं कोकणातूनच गेलेली आहेत. कोकणातून लाखोंच्या संख्येने ही रोपं जाऊन कुठे कुठे रुजलेली आहेत. आता केशर आहे,
केशर आम्ही गुजरातमधनं मागवतो रोपं. मग आता केशरचं मूळ कुठे आहे आणि कूळ कुठे आहे हे सांगणं कठीण आहे. कारण साधारण जुनागड आणि सौराष्ट्रामध्ये जिथे कमी पाऊस पडतो तिथे केशर उत्पादन होतं. म्हणून मग ते केशर आता आपल्याकडे औरंगाबाद, बीड, जामखेड या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर केशर होतं. लातूरपासून सगळीकडे जिथे थोडंसं पाऊस कमी आहे तर केशर तयार होतं. आता मला असं वाटतं की या वादामध्ये पडण्यापेक्षा हा वाद आमचा विरोध आहे हे बरोबर आहे, पण तो विरोध कोणाकडे आहे तर तो समजा सरकारकडे आहे. मग सरकारने याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये जी वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही लपवाछोपी करण्यात काही पॉईंट नाही. कारण ही वस्तुस्थिती आहे की आणि हे काही जे ठराविक विक्रेते असतात ते गिरायकाला सांगतात हे मॅडम वलसाड हापूस आहे, आप खाके देखो अच्छा लगा तो ल्यो. त्यांना आवडतो. बरं त्यावेळी दुसरा अवेलेबल नसतो, हा संपलेला असतो. मला तेच विचारायचं, शेवटचा प्रश्न विचारू. विक्रेते म्हणून म्हणजे असा दावा केला जातोय, या संघटनेचा असा दावा आहे की सगळ्या विक्रेत्यांचा, की कोकणचे जे विक्रेते आहेत त्यांच्या विक्रीवर किंवा त्यांच्या आंब्यावर, त्यांच्या हापूसवर याचा परिणाम पडेल. जर वलसाडला किंवा शिवनेरीला हापूस हे नाव दिलं गेलं तर आमच्या हापूसच्या विक्रीला खूप मोठा फरक पडेल आणि याचा खूप मोठा आर्थिक फटका हा कोकणातल्या बागायतदारांना, कोकणातल्या शेतकऱ्यांना बसेल, असा दावा आहे. तर तुम्ही देखील विक्रेते आहात, तुम्हाला हा दावा खरा वाटतो का? बघा, आता माझं वैयक्तिक सांगाल तर मी फक्त आणि फक्त देवगड तालुक्यातलाच माल विकतो. मी रत्नागिरीचा पण विकत नाही किंवा कुठचाही विकत नाही. मी फक्त देवगडचा पहिल्यापासून माझा ब्रँड आहे, देवगडचा आंबा विकतो. आता त्या देवगडमध्ये समजा माझ्याकडून घेऊन जाणाऱ्या रिटेल माणसाने 1 डझनच्या बॉक्समध्ये अर्धे देवगडचे भरले आणि अर्धे कर्नाटकचे भरले तर कोणी ओळखूच शकत नाही. आंब्याचं कसं आहे, आंबा घरी आला की तो लगेच त्याचा रस काढला जातो. ते म्हणजे काकक काका पिकक काका को भेदे काकप पिका वसंत समये प्राप्ते काकक काका पिकप पिका. हे कावळा पण काळा आहे आणि कोकिळा पण काळी आहे. मग त्याच्यामध्ये भेद कसा समजणार? तर तो वसंत समय म्हणजे ज्यावेळी खाऊ त्यावेळी मग त्याला देवगडचा जर एक खाप काढली तर त्याला साल लागत नाही, कुठे काय दशा, कुठेतरी रत्नागिरीच्या याच्यात तो काही भागात ती लागते, काही भागात ती लागत नाही. म्हणजे हा सगळा मातीचा खेळ आहे, हा सगळा भौगोलिक खेळ आहे आणि त्या भौगोलिक त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या टेस्टवर आलेला आहे. त्याला किती उष्णता मिळते, किती दिवस तो तापतो, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये शुगर कंटेंट कसा तयार होतो, त्याच्यामुळे त्याच्यात गोडी कशी तयार होते, तो किती पातळ सालीचा आहे, तो किती जाड सालीचा आहे, हे सगळे आमचे क्रायटेरिया आहेत की तो त्याची टेस्ट वाढवण्यासाठी. आता आम्ही काय आम्ही सुद्धा पिकले, आम्ही कच्च्यामध्ये एक वेळ, मी सुद्धा कच्च्यामध्ये एक वेळ कॅटेगरी करू शकतो की नाही रे हा देवगडचा आहे, हा, पण पिकल्यावरती सगळेच पिवळे आहेत. मग करायचं काय? आणि माझं स्वतःचं वैयक्तिक याच्यामध्ये नुकसान आहे, कारण मी देवगडच फक्त विकतो. पण त्या देवगडमध्ये पण देवगड महाग असतो. मग ते विक्रेते काय म्हणतात, जे रिटेल विक्रेते, की सेठ आम्हाला ते परवडत नाही हो, ते तुमचा 500 रुपये डझनने आंबा घ्यायचा तर तो समोर खपत नाही. ग्राहक काय म्हणते, आम्हाला स्वस्तात स्वस्त आंबा पाहिजे. आता हा भैया देतोय 500 रुपये डझन आणि हा देतोय 300 रुपये डझन. स्वाभाविकपणे तिकडे, आणि मग त्याप्रमाणे ते मार्केटिंग जे आहे ते किमतीवर अवलंबून आहे आणि त्याची टेस्ट जी आहे तिच्या ग्रेडवर अवलंबून आहे. मग ह्या दोन ऑपोजिट गोष्टी आहेत. आता त्याच्यासाठी काय आम्ही म्हटलं की आम्हाला बरेच लोक विचारतात की अहो कसं काय ओळखायचं आहे, तर म्हटलं आता त्याच्यामध्ये तुम्ही माणूस ओळखा, तुम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही जो कोणी माणसाकडून तुम्ही आंबा घेता त्याला ओळखा, त्याच्या प्रामाणिकपणावरती तुम्ही विश्वास ठेवा, त्याचा प्रामाणिकपणा टेस्ट करा, त्याचा प्रामाणिकपणा शोधून बघा आणि मग त्याच्याकडून आंबे घ्या. आता सोनं घेताना 1.25 लाख रुपये झाला, आजचा भाव 1.25 लाख रुपये म्हणजे विषय संपला. सगळीकडे कपड्याच्या दुकानात गेलं, शर्ट दाखवलं, त्याच्यावरती जे काय असतं ते तिकडे एक बोर्ड लिहिलेला असतो, एकच भाव. फक्त आंब्याच्या बाबतीमध्ये मात्र प्रचंड बार्गेनिंग करण्याची गिरायकांची पद्धत आहे. म्हणजे आंब्याच्या तू कसं डझन आणलंस, मी 300 रुपये, मी 250 रुपयानं आणलो. मग त्याच्यामध्ये काय मोठं, त्यांना ग्राहकांची मानसिकता आहे ती. सगळीकडे बार्गेनिंग नाही आहे, पण आंब्याच्या बाबतीत मात्र बार्गेनिंग आहे.
भाजीच्या बाबतीत मात्र बार्गेनिंग आहे. शेतमालाच्या बाबतीत जर फार आता हा जो मुद्दा तयार झालेला आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझा माल जास्तीत जास्त भावाने कसा विकेल आणि माझ्या मालाचं ब्रँडिंग कसं होईल हे प्रत्येकजण म्हणतो आहे. आमच्याकडे प्रत्येक पेटीवरती जो माणूस माल पाठवतो त्याचं नाव असतं. मग तो भास्कर गोपाळ पाटणकर, मग तो बोंडाळे, मग तो गोगटे. मग प्रत्येकाला आता समजा बोंडाळेचा आंबा महाग असेल तर तो धारावीतला गिराईक घेणार नाही, तो नेपेन्सी रोडवरचा गिराईक घेणार, कारण त्याचा तो एवढा महाग विकला गेला पाहिजे हे आमचा कच्च्यात चालतं. तेव्हा ते त्याच्यातसुद्धा प्रत्येकामध्ये ब्रँडिंग आहे, ते नावाचं ब्रँडिंग आहे. एकूण जो म्हणजे विवेक भिडे सांगतायत ते खरं आहे की तुम्ही एकदा आम्हाला हापूस म्हटल्यानंतर दुसऱ्यांना कशाला हापूस देता. आता हा बॉल जो आहे तो आता कोर्टामध्ये शासनाच्या कोर्टात आहे. अरे तिथे त्याची नियमावली नेमकी काय आहे, कारण हे म्हणाले की आम्ही जुन्नरला देणार नाही, जुन्नरने मिळवून आणला. उद्या हे म्हणतील आम्ही मिळवून आणतो आणि त्याला बलसाड हापूस. आता इथून पुढे काय करायला लागेल, हापूसपेक्षा कुठचा आहे, बलसाड हापूस, कर्नाटक हापूस, शिवनेर हापूस, कोकण हापूस, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस. आत्ता वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक आंब्याच्या बॉक्सवरती तो कुठचा पण हापूस असू दे देवगड हापूस म्हणून लिहिलेलं असतं. हे सगळ्यात मोठं. आता ती चोरी शोधायची कशी काय, देवगड हापूस कोणचा आहे, अरे भैया कोणचा आहे ये माल, नाही से मॅडम देवगड हापूस. म्हणजे तो देवगड हापूस म्हणून देवगडवाले म्हणतात की आमचा हापूस जर अशा पद्धतीने आमच्या नावावरतीच सगळं जाणार असेल तर आम्हाला वेगळं मानांकन पाहिजे असं मी म्हणेन देवगडचं म्हणून. तर आता हा मुद्दा जो आहे हा कॉन्ट्राव्हर्शियल आहे. याला एकाला जर हापूस म्हणून मानांकन दिलं एका पर्टिक्युलर एरियाला तर ते दुसऱ्याला देता येतं का, आणि दुसऱ्याला जर देता येत असेल तर त्याच नावाने देता येतं का, आणि त्याला हापूस म्हणायचं की आंबा म्हणायचं एवढाच फरक आहे. उद्या आंबा आणि हापूस, हापूस ही आंब्याची एक जात आहे. आता आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये लंगडा आणि दशेरी आंबा होतो, तर त्याचेसुद्धा काही भाग आहेत. त्या भागातला आंबा जास्त टेस्टी आहे, ह्या भागातला आंबा थोडा कमी टेस्टी आहे. हे प्रत्येकजण शेवटी आम्हाला जो माल विकायचा आहे त्याचे पैसे करायचे आहेत, ते पैसे परत शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. भारतामध्ये आंब्याच्या 350 जाती आहेत आणि सर्वात स्वस्त जात बदामी आहे. बदामीचं पीक जर आंध्र प्रदेशमध्ये मोठं आलं तर त्याचा परिणाम कर्नाटक हापूसवरती सुद्धा होतो आणि हापूस आंब्यावर सुद्धा आपल्यासुद्धा आंब्यावर होतो, म्हणजे दरावरती. त्यामुळे आता हे एकमेकांच्या हे कॉम्पिटिटर आहेत. मग त्यांनी आता उरावर बसायचं एकमेकांच्या की एकमेकांना सहकार्य करून पुढे जायचं, हा मुद्दा आहे. धन्यवाद सर. खूप अतिशय सुटसुटीतपणे आणि दर काय असतील, आर्थिक काय होईल किंवा आता काय उपाय आहेत ते देखील तुम्ही सांगितलं. खूप सुटसुटीतपणे आम्हाला सांगितलं. खूप खूप धन्यवाद तुमचे आमच्याशी या संदर्भात बातचीत केल्याबद्दल. तर आता हा मुद्दा ABP माझा म्हणजे उघडा डोळे आणि बघा नीट, त्यामुळे आम्ही डोळे उघडे ठेवून नीट बघितलेलं आहे आणि ABP माझा सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. तर आता हापूस नेमका कोणता हे बघणं शासनाच्या दरबारी आहे. शासनाने यामध्ये आता उडी घ्यायला हवी, त्यांनी ठरवायला हवं असं मत अशोक हांडे यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.